केवळ 12वी पास झालेला वॉर्ड बॉय गर्भपात रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आलाय। या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असली तरी मुख्य आरोपी अद्याप फरार आहे। त्याचा शोध पोलीस घेत आहेत। संभाजीनगरमधील नरेगाव भागात उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भपात आणि लिंगनिदान रॅकेट उघडकीस आलं। MIDC सिडको पोलिसांनी पिसादेवी भागात सापळा रचून दोघांना अटक केली आहे। मात्र मुख्य आरोपी डॉक्टर सतीश सोनावणे अद्यापही फरार आहे। धक्कादायक गोष्ट म्हणजे यातील मुख्य आरोपी 12वी पास असून त्यानं चक्क YouTube वरून लिंगनिदान करण्याचं प्रशिक्षण घेतल्याचं समोर आलंय। दोन्ही आरोपींना न्यायालयानं 27 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। नरेगाव पोलिसांनी सापळा रचून हे रॅकेट उघडकीस आणलं। आम्ही पहिले आमच्या चौधरी कॉलनी तिथं बोलवायचं ठरवलं, पण त्यांना त्या ह्या गुन्हा दाखल असल्यामुळे संशय आल्याने त्यांनी आम्ही पुसेगाव रोडवर येतो, तिथून आपण ठरवू कुठं जायचं काय करायचं। त्या अनुषंगाने आम्ही दोन अशी टीम लावून सापळा रचला व ते आले व त्यांनी कळवलं की आम्हीच आहे, पण त्यांना संशय आला वाटतं की आम्ही पोलीस आहोत का नाही, तर ते पळून जाण्याचा प्रयत्न करता आम्ही त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे एक विदेशी बनावटी प्रोब हा मिळून आला, एक टॅब मिळून आला व 4 चाकी गाडी जप्त करण्यात आली। दोन्ही आरोपींकडून विदेशी बनावटीचा पोर्टेबल सोनोग्राफी प्रोब आणि एक टॅब जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार डॉक्टर सोनावणेंच्या अटकेनंतर आणखी काही बाबींचा उलगडा होणार आहे। सुमित पवार, पुढारी न्यूज, संभाजीनगर।